सगळ्या गीता इथे पाहतोय, त्यातलं तसं म्हटलं तर हे पूर्ण विचार सत्रातलं 6वं पुष्प, मात्र गीता ही आपली 5वी आहे. तर या आज ज्या गीतेचा आपण विचार करणार आहोत त्या गीतेचं नाव हारित गीता असं आहे. आपण ज्या क्रमाने गीता पाहिल्या त्यात सगळ्यात पहिली षड्ज गीता होती. युधिष्ठिर, बाकीचे 4 पांडव आणि विदुर या 6 जणांचा झालेला संवाद आपण त्याच्यात पाहिला. त्याच्या पुढची जी गीता आपण पाहिली ती पिंगला गीता. पिंगला नामक वेश्येला, गणिकेला जो काही आत्मानुभव आला त्याबद्दलची गीता. गेल्या गुरुवारी आपण अजगर गीता पाहिली. अजगर मुनी म्हणजे त्या अजगर वृत्तीने राहणाऱ्या मुनींचा सगळा आत्मानुभव जो त्याने प्रल्हादाला कथन केला. आणि अकिंचनत्व हेच कसं सगळ्या सुखाचं कारण आहे हे थोडक्यात त्याने सांगितलं. ते तत्वज्ञान आपण अजगर गीतेमध्ये पाहिलं. आज आपण जी गीता पाहतोय ती हारित गीता आहे. हारित नावाच्या ऋषींनी सांगितलेली गीता ही हारित गीता. हारित नावाच्या ऋषींचं धर्मशास्त्रातलं योगदान फार मोठं आहे. त्यांच्या नावे 18 स्मृतींपैकी एक स्मृती ही हारित ऋषींच्या नावे आहे. हारित स्मृती असंच तिचं नाव आहे. आणखीन एक हारित वंश किंवा हारित गोत्राचं एक मोठं योगदान म्हणता येईल. हारित ऋषींचा पुत्र, त्याचं नाव, गोत्र संज्ञा त्याची ही हारितायन अशी आहे. त्या हारितायन ऋषींनी दत्तात्रेय आणि भगवान परशुराम यांचा जो संवाद झाला होता तो त्रिपुरा रहस्य या नावाने ग्रथित केला. त्यामुळे तंत्र संप्रदायातल्या त्रिपुरा रहस्य या ग्रंथाचं संपादन संकलन करण्याची मोठी कामगिरी ही या हारित ऋषींच्या वंशजांनी नंतर केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या धर्मशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल किंवा नंतरच्या काळातलं तंत्र आगम हे असतील, ह्याच्यामध्ये हारित ऋषी आणि हारित ऋषींचे पुढचे वंशज गोत्रज यांचं एक फार मोठं योगदान आहे. तर अशाच एका हारित वंशातल्या ऋषीचा हा सगळा विचार, त्याचं गीत आपण इथे आज पाहणार आहोत. ती हारित गीता आहे. अर्थात ही गीता ही मागच्या 3ही गीतांप्रमाणे भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्या संवादातच आलेली आहे. युधिष्ठिराने भीष्मांना प्रश्न विचारावेत आणि त्याची उत्तरं भीष्मांनी द्यावीत, प्रत्यक्ष द्यावीत किंवा कोणत्या तरी इतिहासाच्या मुखाने, इतिहासाचं माध्यम तिथे सांगून पुराकथा असं ज्याला म्हणता येईल, प्राचीन काळातल्या काही गोष्टी, आख्यायिका, कथा, किंवदंती यांचा आधार घेऊन भीष्मांनी त्याचं उत्तर द्यावं, साधार आपले विचार मांडावेत, असा हा सगळा कथाभाग. तर त्यापैकी शांती पर्वातल्याच या भीष्म युधिष्ठिर संवादामध्ये ही हारित गीता येते. इथे मला एक मेसेज दिसतोय, आवाज येत नाहीये म्हणून. सगळ्यांना आवाज येतोय माझा का काही अडचण आहे? नाही, येतोय सर, व्यवस्थित येतोय. हा हा, ठीक आहे. मग ज्यांनी तो मेसेज केलाय कदाचित त्यांना काहीतरी पर्सनल नेटवर्कवर प्रॉब्लेम असेल, त्यांनी पाहून घ्यावं. हो. तर याची सुरुवात युधिष्ठिराच्या प्रश्नाने होते. युधिष्ठिर विचारतो, किम शीलः किम समाचारः किम विद्यः किम परायणः प्राप्नोति ब्रह्मणः स्थानं यत्परं प्रकृतेर्ध्रुवम्. प्रकृतीचा पर सांख्य किंवा वेदांत या मताचा जर, दर्शनांचा जर आपण विचार केला तर सांख्य आणि वेदांत मतानुसार जी काही तत्व सांगितलेली आहेत, म्हणजे जवळजवळ सांख्यांचीच सगळी तत्व वेदांत्यांनी स्वीकारली, पण या सगळ्याचा अंतर्भाव त्यांनी माया या संकल्पनेत केला आणि त्या मायेच्या पलीकडचा परमात्मा असा परमतत्व म्हणून स्वीकारला. पण आधीची सगळी तत्व परंपरा म्हणजे प्रकृती पुरुषांच्या पासून महत, अहंकार, पंचतन्मात्रा, मन, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत असे एकूण 25
पदार्थ 25 तत्व जी त्यांनी मानली, तर त्याच्यामध्ये जी प्रकृती आहे, प्रधान तत्व आहे, त्याच्या पलीकडचा, ज्याला सांख्यानी पुरुष म्हटलं, वेदांत्यांनी ब्रह्म म्हटलं, किंवा वैष्णवानी विष्णू, शैवानी शिव म्हणून ज्याला संबोधलं, ते परमतत्व, ते परमतत्व हा मनुष्य कसा पावू शकतो, साधू शकतो, असा प्रश्न आहे. किम शीलहा किम समाचारः, कोणतं शील आचरलं असता, कोणतं शील बाळगलं असता, कसा आचार सांभाळला असता, किम विद्या, कोणती विद्या प्राप्त केली असता, किम परायणः, कोणत्या कर्मामध्ये, कोणत्या विद्येमध्ये तत्पर झालं असता, प्राप्नोति ब्रह्मणः स्थानम, त्या परब्रह्माचं स्थान तो साधक प्राप्त करू शकतो, प्राप्त करून घेऊ शकतो. ते स्थान कसं आहे, तर त्याचं वर्णन प्रकृते परम, प्रकृतीच्या पलीकडचं. 15वा गीतेचा अध्याय जर आपण पाहिला तर न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं भगवंत सांगतायत. तर ज्या धामी, ज्या लोकी पोचल्यावर आवागमन संपून जातं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. या श्लोकामध्ये आचार्यांनी जे वर्णन केलंय, पुन्हा पुन्हा हे जन्म मरणाचं जे चक्र येतं, त्या जन्म मरणाच्या चक्रातून या जीवाची मुक्तता होते, सुटका होते, तो पलीकडे जातो या सगळ्या प्रकृतीच्या. तर असं काय मी करावं की ज्याच्यामुळे ते परब्रह्माचं स्थान मला प्राप्त होईल, मी परब्रह्माप्रत पोचू शकेन, मला कोणत्याही प्रकारचं बंधन मला अडकवू शकणार नाही, बद्ध करू शकणार नाही. आणि बंधनात अडकल्यामुळे ज्या संसाराच्या या चक्कीमध्ये मी पिसला जातोय, कबीरांचा दोहा प्रसिद्ध आहे, फिरती चक्की देख के दिया कबीरा रोए, ती चक्की पिसतीये. म्हणजे काय, तर त्या चक्कीमध्ये म्हणजे जात्यामध्ये जे दाणे दळले जात आहेत, तर ते दाणे म्हणजे जणू काही जीव आहेत, आणि ते त्या मायेच्या कचाट्यात सापडून त्यांचं पीठ होत आहे. हे पाहून दिया कबीरा रोय, कबीरांना रडू आलं. का, तर सगळ्या जीवांची हीच गती चालली आहे. तर त्यावेळी कथा अशी आहे की निपट निरंजन नावाचे रामानंदांचे दुसरे शिष्य, कबीरांचे गुरुबंधू होते, त्यांनी दाखवून दिलं की जे जात्याच्या दांड्याच्या खाली, म्हणजे जात्याच्या दांड्याचा जे आश्रय करतात, ते दाणे ह्या जात्यात वाचून राहतात. तसं सद्गुरूचे पाय हा जणू त्या जात्याचा दांडा आहे, त्याचा जो आश्रय करेल तो ह्या सगळ्या संसाराच्या चक्रामध्ये त्याचं पीठ होणार नाही, तो वाचेल, सुरक्षित राहील, असा तो भाव. तात्पर्य काय, तर या संसाराच्या चक्रामधून साधक जीव हा तरुण कसा जाईल, पलीकडे त्या परमात्म्यापर्यंत कसा पोहोचू शकेल, असा प्रश्न जेव्हा युधिष्ठिरांनी विचारला, तेव्हा त्याच्या उत्तरादाखल भीष्मांनी पुढचा आपला सगळा प्रसंग ऐकवला. भीष्म म्हणतात, मोक्ष धर्मेषु निरतो लघ्वाहारो जितेंद्रियाः प्राप्नोति परमं स्थानम यत्परम प्रकृतेर ध्रुवम. प्रकृतीच्या पलीकडचं ध्रुव, अढळ असं जे स्थान आहे, त्या परब्रह्माचं स्थान आहे, ते अमुक 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 अशी 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 आचार संहिता जो सांभाळेल त्याला ते प्राप्त होतं. आता काय, तर त्याची विशेषण आधी सांगितलेत. मोक्ष धर्मेषु निरतः, मोक्ष धर्मामध्ये रत झालेला, रमलेला. लघ्वाहारो, ज्याचा आहार लघु झालाय, अगदी थोडा झालाय, मित आहार झालाय. आणि जितेंद्रिय, ज्याने इंद्रियांना जिंकून घेतला आहे, असा तो साधक त्या परब्रह्मापर्यंत पोहोचतो, पावतो. अत्रापि उदाहरन्तीमम इतिहासम पुरातनम, हे नेहमीच पालुपद तिथे आलंय. याच्यासाठी एक इतिहास सांगितला जातो. आता ती जी विशेषण वापरली आहेत, मोक्ष धर्मेषु निरतः लघ्वाहारो जितेंद्रिय, त्याचं विवरण पुढे हारित गीतेमध्ये येत आहे, त्यामुळे आता मी त्याच्यावर बोलत बसत नाही. हारितेन पुरागीतम तम निबोध युधिष्ठिर, हारित ऋषींनी हे सगळं तत्वज्ञान गाऊन ठेवलंय, गायलंय. हारिताचं हे गीत आहे.
जसं आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं, या सगळ्या गीता म्हणजे त्या आत्मवित ब्रह्मवित झालेल्या सिद्धाचं मनोगत आणि त्या मनोगताचं गीतामध्ये झालेलं प्रकटीकरण आहे, गाणं आहे ते त्याचं. तो तत्वज्ञानाचा उपदेश नाहीये. या आता तुम्हाला मला सापडलेलं आयुष्याचं सार सांगतो अशा आजोबांच्या किंवा कुठल्या अशा मोठ्या बुवा महाराजांच्या थाटामध्ये दिलेलं हे तत्वज्ञान उपदेशाचे डोस नाहीयेत. तर ते गीत आहे, ते सहजोद्गार आहे, सहज स्फूर्त आहे. त्याच्यामध्ये कुठेही आता मी सांगतोय तेच ऐका, बाकीचं काही ऐकू नका, सोडून द्या, असे का कुठलाही अभिनिवेश त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे हारितेन पुरा गीतम, हारिताने पूर्वकाळी जे गायलेलं आहे ते हे सगळं दर्शन जाण, हे युधिष्ठिरा ऐक आणि नीट लक्ष देऊन ऐक, जाणून घे. तर आता या हारिताचं हे गीत इथे भीष्म पितामह उद्धृत करतायत, कोट करतायत. हा हरित कोण होता? स्वगृहादभिनिसृत्य लाभे लाभे समू मुनिः समुपूढेषु कामेषु निरपेक्षः परिव्रजेत. हा एक हरित ऋषी आहे, तो परिव्राट झालेला आहे, संन्यासी झालाय. आणि तो आपल्या संन्यासाचं नेमकं गमक काय तो सांगतोय. स्वगृहादभिनिसृत्य, स्वतःच्या घरातून बाहेर पडून, अभिनिसृत्य लाभे अलाभे समो मुनिः, स्वतःच्या घरातून बाहेर पडून लाभ म्हणजे जी काही प्राप्ती होईल आणि जे मिळणार नाही, अप्राप्त राहील, त्याच्याविषयी दोन्ही विषयी समबुद्धी समचित्तत्व ठेवणारा मुनीही. मुनी या शब्दाचा अर्थ आपण दाढी मिशा वाढवलेले, जंगलात राहणारे, वनात वावरणारे, भिक्षा मागणारे, तप करणारे असं जे मानतो, तर ते सगळे त्याचे रूढार्थ आहेत. मुनी या शब्दाचा जो मूळ यौगिक अर्थ आहे तो मौनात वा मननाद वा, जो मित भाषणाचं व्रत किंवा मौन व्रत धारण करू नये आणि जो सतत विश्वाच्या मूलतत्वांचं चिंतन करतोय, मनन करतोय आणि एका विशिष्ट तपाचरणाचं अवलंबन त्याने केलेलं आहे, त्याला मुनी म्हणावं. आणि ऋषी कोण? तर दर्शनाद ऋषी. ऋषी आणि मुनी याच्यात एक सूक्ष्म भेद आहे. आपण ऋषी मुनी असा जोडप्रयोग करत असतो, मात्र ऋषी ज्याला त्या परमतत्वाचं, सत्याचं, तथ्याचं साक्षात दर्शन झालेलं आहे, साक्षात दर्शन. यास्काने निरुक्तामध्ये साक्षात्कृत धर्मिणः असं त्यांचं विशेषण वापरलेलं आहे. म्हणजे तो वैश्विक धर्म, ते सत्य, वेदामध्ये ज्याला ऋत असं म्हटलेलं आहे, ते ज्यांनी साक्षात पाहिलं, अनुभवलं, ते ऋषी आहेत. आणि ज्यांना कदाचित ते तथ्य दिसलं असेल नसेल माहित नाही, पण जे तपाचरण करतायत, जे विशेष एक आचार सांभाळत आहेत, विचार सांभाळत आहेत, सतत त्या परमतत्वाचं मनन करत आहेत, मौनात आहेत, असे सगळे ते मुनी आहेत. म्हणजे तर्कशास्त्राच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर बहुतांश ऋषी हे मुनी असतात, बहुतांश ऋषी हे मुनी असतात, पण सगळेच मुनी ऋषी नसतात. तर्कशास्त्राच्या समीकरणात्मक असं हे विधान होईल की सगळ्या मुनींना ऋषी म्हणता येतच असं नाही, कारण सगळे तपस्वी, तपाचरण करणारे, त्यांना ते दर्शन प्राप्त होतच असं नाही. मात्र जे कोणी ऋषी पदवीला पोहोचलेले असतात त्यांच्या मागे, म्हणजे त्या जन्मात तरी किंवा मागच्या जन्मात तरी, त्या तपाचं, मुनित्वाचं एक फार मोठं देणं असतं. त्याचं तप किंवा त्याचं एक फार मोठं पाठबळ त्या मुनित्वाचं त्याच्या मागे असल्यामुळे त्याला ते ऋषित्व प्राप्त होतं. तर असा मुनी तो कसा? समुपूढेषु कामेषु, ज्याने आपल्या सगळ्या कामना, इच्छा त्याने उपोढ म्हणजे सोडलेल्या आहेत, समुपोढ. आता इथे दोन प्रकारे त्याचा अन्वय लावता येईल. समुपोढेषु याचा एक अर्थ पूर्ण वाहून दूर करून टाकलेलं ज्याने आहे आपले काम, आपल्या वासना, तो. किंवा ऊढ
उह वह असा जो धातू आहे त्याने वाहून आणलेल्या, म्हणजे ज्याच्या जवळ कामना, वासना आपसुक चालून आले आहेत, वाहून आलेले आहेत, त्यांच्याविषयी पुढच्या शब्दामध्ये निरपेक्ष, हा म्हणजे प्राप्त झालेल्या कामनांविषयी जो निरपेक्ष आहे, त्यांची कामना करत नाही, असा परिव्रजेत, त्याने परिव्राजन करावं. परिव्राट असा शब्द आहे संन्यासाला. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये 4 आश्रम मूलभूत मानलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर संन्यासाश्रमामध्ये त्याचं पदार्पण माणसाचं झालं की त्याला परिव्राट ही संज्ञा लावली जाते. व्रज असा धातू आहे, सतत भ्रमंती करणं, सतत फिरतं राहणं. आणि हे जे फिरणं आहे त्याला परिव्राजन असं म्हटलंय. जो सतत परिव्राजन, परिभ्रमण करत राहतो तो परिव्राट या शब्दाने, या नावाने ओळखला जातो. त्यामुळे असं जे परिव्राजनाचं व्रत आहे ते त्याने धारण करावं. व्यक्तीने ते ब्रह्म प्राप्त करण्यासाठी काय करावं, तर हा सगळा संन्यास धर्म इथे या गीतेमध्ये हरित ऋषी सांगताय. मूळच्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये हा संन्यास धर्म 5व्या अध्यायात संन्यास योग या नावाने सांगितला गेलाय. त्याच संन्यास योगाचा अर्थविस्तार त्या अध्यायामध्ये गीतेतल्या जो सूत्र स्वरूपात सांगितलेला संन्यास योग आहे त्याचा सूत्राचं भाष्य असं म्हणता येईल, सूत्राचं अधिक स्पष्टीकरण, विवरण म्हणता येईल, ते या हरित गीतेमध्ये आपल्याला सापडतं. तर असा हा मुनी, त्याने काय करावं, त्याचं कर्तव्य काय, संन्याशाची काय कर्तव्य आहेत, कसं त्याने वागावं, याचा सगळा लेखाजोखा इथे त्या हरितांनी आपल्याला दिलाय. भारतीय संस्कृतीमध्ये संन्यासाचं महत्व खूप मोठं मानलेलं आहे. म्हणजे सगळ्या बाकीच्या वर्णांमध्ये संन्यास आश्रम, संन्यास धर्म हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. एक उक्ती कदाचित सगळ्यांनी ऐकली असेल, दंडग्रहण मात्रेण नरो नारायणो भवेत. संन्यास धर्माचं, संन्यासाश्रमाचं ग्रहण केलं रे केलं की तो नर, तो मनुष्य जो आहे तो नारायण होऊन जातो. म्हणूनच आचरणामध्ये सुद्धा जे रूढी आहेत ज्या संन्यासांच्या, त्या संन्याशांच्या रूढीमध्ये सुद्धा त्या संन्याशाला नमस्कार करताना नारायण, नमो नारायण असा उच्चार केला जातो. म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये इथे साक्षात झालेल्या नारायणाला माझा नमस्कार असो, अशी कल्पना आहे. किंवा संन्याशांचे और्ध्वदेहिक विधी, श्राद्ध केली जात नाही, त्यांच्यासाठी जे कर्म, जो विधी केला जातो त्याला नारायण बली असं म्हटलं जातं. म्हणजे विशेषतः नाशिक त्र्यंबकच्या अनेक मंडळींना हा विधी माहिती असेल, नारायण नागबळी. म्हणजे तो नारायण बली एक आहे, नागबली हा वेगळा आहे. तर हा नारायण बलीचा विधी त्यांच्यासाठी केला जातो का, तर त्या नारायणासाठी तो संन्यासी संन्यास धर्माचं स्वीकार ग्रहण करून नारायणच होऊन जातो. त्यामुळे त्याच्यासाठी हे नारायणासाठी अर्पण करतोय, नारायणाला नमस्कार करतोय, हा भाव तिथे येतो. मग एवढं महत्व त्या संन्याशाला यायचं कारण काय, तो सुद्धा हाडामांसाचा आपल्यासारखा गोळा आहे. मग बाकीच्या आश्रमातल्या, बाकीच्या वर्णातल्या लोकांपेक्षा याला सर्वोच्च स्थान, सर्वोच्च मान समाजामध्ये द्यायचं कारण काय, हे मी धर्मसंहितेमध्ये काय सांगितलंय ते सांगतोय. आज दुर्दैवाने संन्यासी बघितला की त्याच्याकडे भिकारी म्हणून पाहायची, भिक्षेकरी म्हणून पाहायची एक प्रवृत्ती आहे. मात्र ज्याने त्या मूळ विचाराला आणि आचाराला अनुसरून संन्यास धर्माचं ग्रहण केलेलं आहे, जो त्या सगळ्या आचाराचं परिपूर्ण यथायोग्य पालन करतो, तो या सगळ्या धर्माच्या दृष्टीने मानार्हच आहे. सगळ्या बाकीच्या मनुष्यांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. म्हणजे थोडक्यात गीतेमधल्या भगवंताच्याच शब्दात सांगायचं झालं तर एकदा त्याचा संकल्प हा चांगला झालाय, सत्संकल्प झालाय, त्यामुळे त्या सत्संकल्पाच्या बळावर त्या व्यक्तीची आधी सगळी पातक ही नष्ट होऊन जातात आणि तो भगवत रूप होऊन जातो. म्हणून तो संन्यासी पूज्य ठरलेला आहे.
मात्र असं पूज्य ठरण्यासाठी नेमकं काय करायचंय संन्याशाने, त्याचा आचार धर्म नेमका कसा असावा, त्याच्यासाठी म्हणजे नुसतं त्याला मान द्यावा, त्याची पूजा करावी, असं करावं तसं करावं एवढं नाही सांगून इथे थांबलेले नाहीयेत, तर त्याच्यासाठी त्याचं आचरण कसं असावं ह्याचं सगळं स्पष्टीकरण इथे देत आहेत हरित ऋषी. आता ते काय ते आपण एक एक बघूया. न चक्षुषा न मनसा न वाचा दूषयेदपि न प्रत्यक्षम परोक्षम वा दूषणम व्याहरेत क्वचित. न चक्षुषा डोळ्यांनी, नेत्रेंद्रियाने, न मनसा मनाने, वाचेने, दूषयेद कोणालाही दूषण देऊ नयेत, दोषास्पद असं काही आचरण या इंद्रियांनी करू नये. म्हणजे काय, डोळ्यांनी दोष ठेवू नये, पाहू नये, म्हणजे वाईट गोष्टी पाहू नयेत. थोडक्यात गांधीजींची 3 माकडं ती आपल्याला आठवायला लागतील इथे. वाईट पाहू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका. इथे थोडं वेगळं आहे. न चक्षुषा न मनसा, वाईट पाहू नका, दोष पाहू नका. आता इथे दोष पाहायचे नाहीत म्हणजे काय, त्याच्या मागचं मर्म असं आहे, आपल्याला दोष दिसतात याचाच अर्थ ते दोष सूक्ष्म सूत्र बीज रूपामध्ये का होईना आपल्या ठाई असतात म्हणून ते दुसऱ्या ठाई आपल्याला दिसतात. जर ते दोष आपल्या ठाई नसतीलच तर आपल्याला ते दोष दुसऱ्याच्या ठाई दिसणार नाही. लोकभारतातली एक कथा आहे. लोकभारत या शब्दाचा अर्थ महाभारत जे संस्कृत मध्ये शतसाहस्री संहिता आहे त्या व्यतिरिक्त अनेक महाभारताच्या संबंधित कथा, उपकथा, आख्यान ही लोकमानसामध्ये रूढ आहे. काही लोकगीत असतील, काही प्राकृत ग्रंथ असतील किंवा काही किंवदंती दंतकथा असतील, त्याच्या मौखिक कथांच्या रूपामध्ये या सगळ्या भारताशी संबंधित कथा सांगितल्या जातात, वाचल्या जातात. तर त्या अशा ज्या सगळ्या लोककथांचा भाग आहे त्याला मी लोकभारत असं म्हणतो. तर लोकभारतामध्ये एक सुंदर कथा येते. भीष्म पितामहांना युधिष्ठिर आणि दुर्योधन या दोघांच्याही बाबतीत सारखीच भावना होती, कोणालाही त्यांनी कमी जास्त लेखलं नाही. पण अर्थात जेव्हा अधिकारांची वेळ यायची, जेव्हा काही चांगलं द्यायची वेळ यायची, तेव्हा युधिष्ठिराचा अग्रक्रमाने विचार केला जायचा. याचं वैषम्य दुर्योधनाला वाटायचं आणि दुर्योधनाने एकदा न राहवून भीष्मांना विचारलं, असं का करता तुम्ही, त्यांना झुकतं माप देता आणि माझ्या बाबतीत तर पार्शालिटी करता. त्यावेळी भीष्म म्हणाले, अरे त्याचा जो आचार, त्याचा जो विचार आहे आणि तुझा जो आचार विचार आहे ह्याच्यामधला भेद, फरक लक्षात घे. तू जर त्याच्यासारखं वागायला लागलास तर लोक तुलाही मान द्यायला लागतील. तो म्हणाला, काय असा त्याचा आचार वेगळा आहे. भीष्मानी सांगितलं, मी काय फार स्वतः उत्तर देण्यापेक्षा एक परीक्षा घेतो दोघांची, त्याच्यातून तुम्हाला स्पष्ट. आणि दुर्योधन आणि युधिष्ठिराला एका दिवशी एकत्र बोलावलं आणि सांगितलं की दोघांनीही जा आणि नगरामधून फेरफटका मारून या आणि सगळ्यात पापी माणूस, दुष्ट माणूस जो दिसेल त्याला इथे घेऊन या. झालं, दोघही बाहेर पडले. परीक्षा आहे. दुर्योधन सगळी नगरी फिरून आला, हात हलवत परत आला. युधिष्ठिर सगळी नगरी फिरून आला, तोही हात हलवत आला. आता भीष्माने विचारलं, काय रे, अख्खी नगरी पालथी घालून आलात, एकही पापी माणूस सापडला नाही का? दुर्योधनाला पहिल्यांदा विचारलं, काय रे बाबा, तुला नाही का सापडला? त्यावेळी दुर्योधन म्हणाला, काय सांगू पितामह, मी इथनं बाहेर पडलो रे पडलो, राजमहालाच्या बाहेर पाय टाकला रे टाकला आणि एक एक पापी माणूस जो दिसायला लागला, समोर येईल तो पापी, समोर येईल तो एक दुष्ट, महादुष्ट, एक से बडकर एक असे दुष्ट मला दिसत राहिले. त्यामुळे एकाला घ्यायचं आणि दुसऱ्याला नाही अशी पार्शालिटी मी कशाला करू? एक से बडकर एक असे दुष्ट दिसत गेल्यामुळे कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही असा विचार करण्यातच अख्खी नगर भ्रमंती झाली आणि मी निर्णय करू शकलो नाही सगळ्यात दुष्ट कोण आहे. प्रत्येकाच्या ठाई एक से बडकर एक दोष असे मला दिसत होते. त्यामुळे मी
आणू शकलो नाही सगळ्यात मोठ्या दुष्ट माणसाला. आता युधिष्ठिराला विचारलं, काय रे बाबा, तुला नाही का सापडला? युधिष्ठिर म्हणाला, हो सापडला ना. म्हणाले, कुठं आहे? हा काय म्हणाला, तुमच्या समोर हा जो उभा आहे हा सगळ्यात दुष्ट, सगळ्यात वाईट माणूस आहे. भीष्म म्हणाले, अरे असं का म्हणतोस? युधिष्ठिर म्हणाला, इथनं मी बाहेर पडलो, प्रत्येक जी व्यक्ती मला वाटेत भेटली त्या प्रत्येक व्यक्तीचं चरित्र मी पाहत होतो, त्याचा वागणं बोलणं मी पाहत होतो, आणि ते करत असताना माझ्या लक्षात आलं पूर्णपणे वाईट, पूर्णपणे असा दुष्ट तो नाहीच मुळी. प्रत्येकाच्या ठाई काही ना काहीतरी चांगली गोष्ट आहे. महादुष्ट महापापी कोणाला म्हणावं ज्याच्या ठाई कोणताही गुण राहिलेला नाही, काही चांगली गोष्ट उरलेली नाही, त्याला महादुष्ट महापापी म्हणावं. तर अशा या सगळ्या हस्तिनापुरामध्ये फिरून आल्यावर माझ्या लक्षात आलं प्रत्येक गोष्ट व्यक्तीच्या ठाई ज्याला दुष्ट लोक मानतात त्याच्याही ठाई काही चांगुलपणा आहे, आणि त्यामुळे मी त्याला पापी, पूर्णतः महापापी महादुष्ट म्हणून मानू शकलो नाही. आणि जेव्हा मी सगळा विचार केला तेव्हा मी त्यांचे दोष बघतोय, मला त्यांच्या ठाई दोष दिसतायत. मी त्यांचे दोष किंबहुना बघायलाच बाहेर पडलोय, परीक्षण करायला बाहेर पडलोय. हे माझ्या लक्षात आल्यावर मला कळून गेलं, मला उमगलं की त्यांच्यापेक्षा दोषी, त्यांच्यापेक्षा पापी खरं तर मीच आहे. कारण मी बाकीच्यांचे फक्त हे सगळे गुणदोष पाहतोय, मात्र माझ्या ठाई काय आहे, मी किती गुणी आहे, मी किती दुष्ट आहे, याचा विचारच मी कधी केला नाही. आणि जो स्वतःच्या गुणदोषांचा, स्वतःची बलस्थान आणि स्वतःची कमकुवतपणा मात्र दुर्योधनाच्या आकलनाच्या ही खूप पलीकडची गोष्ट होती. कथा दृष्टांत भाग सांगितला अशासाठी की बुरा देखन में चला मुझसे बुरा नको. जर दोष पाहायचेच असतील तर ते स्वतः ठाई बघावे, दुसऱ्या ठाई पाहायची गरज नाही. संन्यासाचं आद्य कर्तव्य काय, न चक्षुषा न मनसा न वाचा दोषयेदपि, कोणाच्याही ठाई दोष पाहू नयेत, दोष दाखवू नयेत. म्हणजे दोष न पाहणं आणि दोष न दाखवणं हे संन्यासाचं कर्तव्य. न मनसा, मनानेही दोष विचार बोलायचं नाही, पाहायचं नाही. मनात विचार, मनात असं ठरवलं की हा वाईट आहे, त्याच्याकडे जायचं नाही, असं नाही तसं नाही, असाही दोष मनामध्येही आणायचा नाही. न मनसा न वाचा, आणि बोलायचं तर नाहीच नाही. म्हणजे दृष्टी ही दोषैक नसावी, मनामध्ये दोषांचा विचार करू नये आणि बोलूही दोषावह नये. म्हणजे थोडक्यात दुसऱ्याला दोष देऊ नयेत, उखाळ्या पाखाळ्या लोकांच्या करू नयेत, मागणं कुजबूज करू नये. न प्रत्यक्षम परोक्षम वा दूषणम व्याहरेत क्वचित. प्रत्यक्षम समोरासमोर तर दोष द्यायचे नाहीच आहेत, मागाहून हे सगळ्यात वाईट आहे. आपण समोर दोष देत नाही, ती व्यक्ती मागे वळली रे वळली की त्याच्या नावाने खडे फोडायला सुरुवात होते. एक विनोदी प्रसंग सांगितला जातो, महिलांची किटी पार्टी किंवा काय भिशी हा जो काही प्रकार असतो, तर त्या किटी पार्टीमध्ये अहमअहमिका असायची, कुठलीही स्त्री कधी गैरहजर व्हायची नाही. तर एका स्त्रीच्या पतीने विचारलं, ह्याचं गमक काय, असं कसं होतं, एकही स्त्री आजारी असली तरी तिथे भिशीला येतात कसं? तर त्या म्हणाल्या, प्रत्येकीला चांगलं माहितीये आपण तिथे गेलं नाही तर आपल्या नावाने खडेफोड होते, आपल्या नावाने शिव्या घातल्या जातात, तसं होऊ नये हे त्यातून वाचण्यासाठी जी ती स्त्री तिथे हजर राहते. म्हणजे मग कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या होत नाही. तर विनोदाचा भाग सोडून द्यायचा. महत्वाची गोष्ट काय, परोक्ष अप्रत्यक्षपणे मागावून कोणालाही दूषण देऊ नये. संन्यासाच्या मार्गावर जो पथिक झालाय, अग्रेसर होऊ पाहतोय, त्याने हे टाळायचंय. दोष पाहायचे नाहीत, दोषाचा विचार करायचा नाही, दोष बोलायचे नाहीत, आणि प्रत्यक्ष असो वा अपरोक्ष
अप्रत्यक्ष त्या दोषांचं दिग्दर्शन गॉसिपिंग करायचं नाही. न हिंस्यात् सर्वभूतानि मैत्रायण गतश्चरेत नेदम जीवितमासाद्य वैरम कुर्वीत केनचित. या जीविताचं अवलंबन करणारा म्हणजे या संन्यासाच्या आश्रमामध्ये प्रविष्ट झालेला, संन्यासाचं जीवन जगणारा जो आहे त्याने वैरम कुर्वीत केनचित न वैरम कुर्वीत, कोणाशीही वैर करू नये, पूर्वाश्रमीच्या वैर्याशीही वैर करू नये. एक खूप छान प्रसंग भगवान बुद्धांच्या चरित्रामध्ये सांगितला जातो. एका अतिशय दुष्ट दुराग्रही लोकांच्या गावामध्ये गौतम बुद्धांना एकदा जायची वेळ आली. भिक्षेसाठी गौतम बुद्ध गेले आणि प्रत्येक घराच्या समोर त्यांची यथेच्छ निंदा केली गेली, शिव्या दिल्या गेल्या, शाप दिले गेले, त्यांच्या नावाने बोट मोडली गेली, नाही ते बोल लावले गेले. आणि एवढं सगळं झालं आणि ते झाल्यानंतर गौतम बुद्धांनी कुठेही भिक्षा तर मिळाली नाहीच, मात्र तरीही गौतम बुद्धांचा एक नियम होता की ज्या गावात भिक्षा ते घेतील त्या गावी ते आपलं धर्म प्रवचन करायचे, उपदेश करायचे लोकांना. तर या गावात भिक्षा मिळाली नाही म्हणून त्यांनी धर्मप्रवचन केलं नाही असं नाही, उलट ते म्हणाले सगळ्यांनी अगत्याने या, आणि सगळ्या मंडळींना लावलं. अर्थात या सगळ्या मंडळींच्या मनात काय हात बुवा काय बोलतोय ते तरी बघू म्हणून सगळे दोष कुठे काय मिळतायत बोलण्यात, काय त्याचं उणं कळतंय हे बघण्यासाठी धर्मप्रवचनाला आले. आणि प्रभाव असा गौतम बुद्धांच्या त्या अमोघ उपदेशाने, वाणीने सगळ्यांचं भावांतर झालं, भावावस्था सगळ्यांच्या बदलून गेल्या, मनातला दुर्भाव हळूहळू विरायला लागला, कमी व्हायला लागला. आणि गावातल्याच एका ज्येष्ठ माणसाने विचारलं गौतम बुद्धांना, काय हो तुम्हाला राग नाही आला, एवढं सगळ्यांनी नको नको ते बोललं आणि तुम्ही मात्र एवढा चांगला उपदेश त्यांना दिलात, त्यांचं बौद्धिक थोडक्यात ब्रेन स्टॉर्मिंग म्हणता येईल, ते खूप सौम्य शब्दात कोणालाही न दुखावता केलं, कशासाठी केलं, मरू द्यायचं त्यांच्या त्यांच्या कर्मानी, तुम्हाला कशाला एवढी गरज होती सांगायची. त्यावेळी गौतम बुद्धांनी उद्गार काढले की माझा वैरी कोणीही नाही. म्हणाले वैरी नाही कसा, वैर होण्यासाठी तुम्हाला भरपूर कारणं मिळाली होती, कोणी शिव्या दिल्या होत्या, कोणी नाही ते पदार्थ तुमच्या अंगावर फेकले होते, निंदा केली होती, हे वैर नाही का. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले याच्यात मला वैर दिसत नाही. वैर दिसत नाही म्हणजे काय, आपण जर त्यांच्या जागी असतो तर काही अंगावर टाकलं फेकलं तर लांब राहिलं, नुसतं आपल्याकडे रागाने कोणी पाहिलं तरी आपल्या जळफळाट होतो. साधी नजर जाता जाता कोणी तिरक्या नजरेने रागावलेल्या नजरेने आपल्याकडे पाहिलं तरी आपला इगो हर्ट होतो. आपण लगेच म्हणतो माझ्याकडे असं बघतो म्हणजे काय, हिम्मत कशी झाली, मला खुन्नस दिलीस कशी, असे लगेच उद्गार आपल्या मुखातून यायला लागतात. मात्र बुद्ध म्हणतायत की हे जे काही केलं हे वैर नाहीयेच मुळी. वैर कोणासाठी, देह आहे त्याचं प्रतिकूल आचरण, हे माझ्याशी वैर नाही, कारण मी देह नाहीये. म्हणाले असं कसं, तुम्हालाच तर शिव्या दिल्या, देहाला शिव्या थोडीच दिल्या. गौतम बुद्ध म्हणाले एक विचार करा, तुम्ही एखादी गोष्ट मला दिलीत आणि मी ती स्वीकारली नाही, मी घेतली नाही, तर ती गोष्ट राहिली कोणाकडे, अर्थात जो देणार आहे त्याच्याकडे. तसं तुम्ही मला शिव्या दिल्या, तुम्ही माझ्यासाठी अपशब्द उच्चारलेत आणि मी ते घेतलेत नाहीत, तर त्या शिव्या राहिल्या कोणाकडे, देणाऱ्याकडे. तसं हे सगळं वैराचं प्रकरण आहे. आपण जी दृष्टी समोरच्या आचाराविषयी ठेवतो, समोरचा माझ्याशी कसं वागतोय, कसं बोलतोय, ही दृष्टी आपली सापेक्ष होऊन गेली. मग जरा जरी कुठेतरी अनुकूल प्रतिकूल झालं, कमी जास्त झालं की लगेच तिथे वैराचा अग्नी पेटायला लागतो. मात्र हे जे महात्मे असतात, जे परिव्राट खऱ्या अर्थाने झालेले असतात, त्यांच्या मनामध्ये ते वैर उरतच नाही. भगवद्गीतेमध्ये जे भगवंत 12व्या अध्यायात सांगतायत किंवा दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगतायत, 18व्या अध्यायात ह्या
सात्विक साधकाची लक्षणं सांगतायत. त्याच्यामध्ये वारंवार समशत्रौच मित्रेच हे त्यांचं पालुपद आहे. समबुद्धी, स्थिर बुद्धी, मित्र असो वा शत्रू, त्या दोन्हींच्या विषयी समभाव ज्याच्या मनात आहे. किंबहुना शत्रू आणि मित्र, आप आणि पर, हा भावच या यतीला, या मुनीला वाटेनासा झालेला आहे. त्यामुळे वैरम नेदम कुर्वीत केनचित, कोणाशीही कधीही वैर करायचं नाही या यती होणाऱ्याने, यती होऊ इच्छिणाऱ्याने. अतिवादां तितिक्षेत, अतिवाद हे सगळ्यांसाठी. म्हणजे आता मागच्याच वेळी प्रश्न असा आला की हे असे निवृत्तीपर, संन्यासपर असे विचार या गीतेमध्ये दिसत आहेत, कशासाठी वाचायचा? कर्मयोगी आपण आहोत, सगळ्यांनी कर्माचं आचरण करायला हवं, मग असे निवृत्तीपर विचार का आपण ऐकायचे? तर मागच्याही वेळी मी ते सांगितलं होतं की जीवनाकडे बघायच्या, जीवनाची यात्रा पूर्णत्वाकडे न्यायच्या दोन या घटना, दोन हे मार्ग शास्त्रकारांनी दिलेले आहेत. एक प्रवृत्ती मार्ग, एक निवृत्ती मार्ग. ज्यांना निवृत्ती मार्गाने जायचंय त्यांच्यासाठी हे फोकस आहेच, मात्र जे प्रवृत्ती मार्गाने जात आहेत त्यांनाही त्यांच्या मार्गात अधिक श्रेयस्कर, अधिक प्रेयस्कर कसं राहता येईल, तर त्याची ही सगळी संहिता. म्हणजे या सगळ्यामध्ये प्रवृत्ती मार्गीयांना पण हे सगळं आचरण्याजोग आहे. हा कर्मयोगच आहे एक प्रकारचा. संन्याशाने तर असं वागलंच पाहिजे, मात्र कर्मयोग्याने संसारात राहणाऱ्यानेही असंच वर्तन ठेवलं पाहिजे, ही आयडियल केस आहे. न वैरम कुर्वीत, कोणाशीही वैर करू नये. म्हणजे प्रवृत्ती धर्मी जो आहे तो जर दिसेल त्याच्याशी वैर करत गेला तर त्याचा व्यवहार टिकणारच नाहीये. जगापाशी जगमैत्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. समर्थांनी एक सांगून ठेवलं की जगाशी जगमैत्र, प्रत्येकाची मैत्री करावी, प्रत्येक माणूस जोडावा. महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी मराठा तितुका मिळवावा इतकं सांगितलं. मराठा म्हणजे कोणताही जाती विशेष नाही, महाराष्ट्रामध्ये राहणारा तो मराठा. प्रत्येक महाराष्ट्रवासियाला एकत्र करावं. आता एकत्र करण्यासाठी जर वैर बाळगलं, मनामध्ये याचं कसं वाटोळं होईल असा विचार करत राहिला तर व्यवहार हा काही सुधारणार नाही, व्यवहारामध्ये काही प्रगती होणार नाही. त्यामुळे व्यवहारामध्येही यश प्राप्त करायचं असेल तर हाच मार्ग, हेच प्रावधान, हीच सगळी आचरणाची संहिता दिलेली आहे. अतिवादां स्थितिक्षेत, अति बडबड टाळावी. वाद म्हणजे बडबड, बोलणं. साधक झाला त्याने तर टाळावंच टाळावं आणि व्यवहारामध्येही टाळावं. अतिवादान म्हणजे आपण सतत बडबड करत असतो, सतत बोलत असतो. जरा काही कळलं, आपल्याला जे कळलं ते आपल्याला अनुभवाला यायच्या आधीच जगाला मी केव्हा ओरडून सांगतोय अशी उर्मी विशेषतः शिक्षक कॅटेगरीतली जी मंडळी असतात, म्हणजे आमच्यासारखी, त्यांच्या ठाई असतं की जरा काही नवीन वाचलं, जरा काही नवीन ऐकलं की अनुभव येवो न येवो, आता मला हे नवीन कळलंय काहीतरी, हे आम्हाला लोकांसमोर जाऊन सांगण्याची खूप घाई असते. हा एक प्रकारचा अतिवाद आहे. बडबडणं, आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी नवीन नवीन विषयावर बोलणं, वेगवेगळे आयाम, पैलू सांगणं, हा सगळा अतिवादाचा प्रकार आहे. मितवादी असावं, बोल आवश्यक तेवढं बोलावं, फापट पसारा करू नये. म्हणून जी संत मंडळी आहेत, जे महापुरुष आहेत, ते कमी बोलतात. उगीच बडबड प्रवचनांची सत्रच्या सत्र, व्याख्यानाच्या व्याख्यान ते गाजवत बसत नाही. या सगळ्यामध्ये अतिवादाचा, अति बडबडीचा त्याग करणं हे आवश्यक आहे. तितिक्षेत असा शब्द वापरलाय. तितिक्षा या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपल्याला पाहता येतील. तितिक्षा म्हणजे सहन करणे. जो वेग आहे, आपल्याला बोलायची उर्मी दाटत असते, आपण शांत बसायचा जरी प्रयत्न केला तरी आपल्या मनात आपलं मन शांत होत नाही. हे बोलायचंय, आपुलाची वाद आपण अशी सुरू होतो. त्यामुळे ह्या बोलण्याच्या उर्मीला सहन करावं, अति बडबड करू नये, हा भाव अतिवादां स्थितिक्षेत या वाक्यात सांगितला. नाभिमन्येत कंचन, आणि
कोणाच्याही समोर कोणाच्याही बाबतीत स्वतःचा अहंकार स्वतःचं मोठेपण दाखवू नये. प्रत्येक एकेका वचनावर अनेक दृष्टांत कथा सांगता येण्याजोग्या आहेत, मात्र आपल्याला जास्तीत जास्त गीतेतल्या वचनांचा विचार करायचा आहे, त्यामुळे कथांचा उल्लेख मी टाळतोय. क्रोध्यमानः प्रियं ब्रूयाद अकृष्टः कुशलं वदेत. आता कोणीही तुम्हाला डिवचायचा प्रयत्न केला, शिव्या घालायचा प्रयत्न केला, तरी प्रियं ब्रूयाद, त्याला गोड लागेल, त्याला लागणार नाही असंच बोलावं, त्याला दुखावू नये. आकृष्टः कुशलं वदेत, आणि आकृष्ट आक्रोश याचं कबूधावी आहे. कोणी शिव्या घातल्या तुम्हाला, कोणी बडबड केली तुमच्या नावाने, तर काय त्याचं भलं होईल असं बोलावं. एक फार सुंदर प्रसंग आहे, मोह आवरवत नाहीये म्हणून तो सांगतोय. एक असाच संन्यासी होता, आणि असेच पावसाचे दिवस होते. त्या पावसामध्ये भिजत भिजत आपल्याच त्या मस्तीमध्ये, आपल्याच आनंदामध्ये मग्न होऊन हा संन्यासी चालला. आणि चालता चालता अचानक त्याचे पाय एका दुकानाशी घोटाळले. पावसामध्ये त्याच्या शरीरामध्ये शिरशिरी भरली होती, थंडी वाजत होती. त्या दुकानाच्या बाहेर एक मोठी शेगडी पेटवलेली होती. तर शेगडीवर हात शेकवण्यासाठी तो काही क्षण तिथे त्या उभेला थांबला. त्या दुकानाचा मालक खूप धार्मिक होता. त्याने पाहिलं की हा साधू बाबा, त्याच्याकडे छत्री नाहीये, काही नाहीये, अंगावर पुरेशी उबदार वस्त्रही नाहीयेत, आणि असा भिजत बिचारा चाललाय, काय खाल्लं असेल प्यायलं असेल का नाही अशी त्याला शंका आली. म्हणून त्याने स्वयंस्फूर्तीने त्या संन्याशाला गरम गरम चहा दिला, काही पक्वान्न, काही मिष्टान्न अशी विकत आणून त्याला बांधून दिली. आता जो तो यती होता त्याने ते स्वीकारलं, हसला, आकाशाकडे पाहिलं आणि पुढे गेला. आता पुढे गेल्यावर असं झालं की तो आपल्याच आनंदात मग्न होता, आपल्याशीच हातवारे करत, आपल्याशीच बोलत, आणि असा आपल्या मस्तीत मशगूल होऊन मग्न होऊन चालला होता. होता होता त्यात हात वर हात खाली वर करतोय, आपल्याच लीलेत आत्मक्रीड आत्मरती असा होऊन चाललाय. हे करत असताना त्याच्या हाताने ते पाण्याचे तुषार आजूबाजूला उडत होते. इतक्यात झालं असं, एक व्यापारी तिथून चालला होता, आणि त्या व्यापाऱ्याबरोबर त्याची बायकोही होती. झालं असं, योगायोगाने याने हातवारे केले, आणि त्या हातवाऱ्याने काही पाण्याचे थेंब या व्यापाऱ्याच्या पत्नीच्या अंगावर उडाले. आता प्रसंग असा झाला, तो व्यापारी श्रीमंत, तरुण, त्याच्यात तंदुरुस्त, त्यामुळे ती जी उर्मी, खुमखुमी जी असते, तारुण्य मद जो असतो तो दाटून आला, आणि आता राग काढायचा आहे. म्हणजे प्रत्येकाला आपला पराक्रम कोणासमोर तरी दाखवण्याची खूप उर्मी आणि गुर्मी असते. प्रत्येकाला असं दाखवायचं असतं मी किती शक्तिशाली, आणि त्यातल्या त्यात म्हणजे आता काहींना खटकेल कदाचित, मात्र एक पुरुषी मनोवृत्ती असते की स्त्री समोर असली, त्यातल्या त्यात बायको समोर असली, मैत्रीण समोर असली, किंवा आपल्या घरातली आपल्या हक्काची किंवा कुठलीही सुंदर स्त्री समोर असली, तर तिच्या समोर आपला पराक्रम, आपलं पौरुष दाखवायला त्याला फारच चेव येतो, भरतो. तसं आपल्या पत्नीच्या अंगावर पाणी उडवलं म्हणजे काय, असं ते प्रसंग बघून त्या सौदागराने मागचा पुढचा विचार न करता त्या संन्याशाने मुद्दामून हे केलेलं नाहीये हे माहीत असून देखील मोठा भांडणाचा दिखावा तिथे उभा केला. आजूबाजूच्यांना जमावलं, बघा हा कसा खोटा संन्यासी आहे, असं आहे तसं आहे, असा सगळा दिखावा केला, आणि त्याला भरपूर त्या संन्याशाला चोप दिला. झालं असं की काहीच क्षणापूर्वी गरम चहा, पक्वान्न असं खाल्लेला हा यती तिथे जसा ज्या हसत हसत ज्या समाधानाने त्याने आकाशाकडे हात वर केले होते, इतक्याच समाधानात सहजपणे त्याचे हात आकाशाकडे गेले, आणि तो ठीक आहे म्हणून आपल्या मार्गाने निघून गेला.
झालं असं, आता हा जो सौदागर व्यापारी होता तो मोठा पराक्रम गाजवला, अशा आवेशामध्ये आपल्या घरी जायला निघाला. मोठा बंगला होता त्याचा आणि बंगल्यात त्याने प्रवेश केला आणि आपल्या वरच्या खोलीमध्ये, वरच्या मजल्यावरच्या चढून तो जायला लागला. जाता जाता योगायोगाने ओल्या चपलेमुळे त्याचा पाय त्या जिन्यावरून सरला. पूर्ण जिना गडगडत तो खाली आला. अनेक ठिकाणी अंगाला फ्रॅक्चर झालं, मुकामार बसला आणि जवळजवळ 6 महिने याला हॉस्पिटलाइज व्हायची वेळ आली. आता झालं असं, हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्याच्या मनात आलं आपण त्या संन्याशाला मारलं, त्या संन्याशाने आपल्याला शाप दिलेला असणार, त्यामुळे हे झालं. त्यामुळे आपल्या नोकरांना त्याने सांगितलं, तो अमुक अमुक हा संन्याशी आहे, माझ्या बायकोकडून त्याचं वर्णन घ्या आणि त्या संन्याशाला धरून आणा. झालं, ते नोकर गेले, त्यांनी त्या संन्याशाला धरून या सौदागर व्यापाऱ्यासमोर उभं केलं. आता व्यापारी म्हणाला, माझ्यासाठी कुठला शाप दिलास, तो आता परत घे. संन्याशी हसला, तो म्हणाला, मी शापच दिला नाही. तो म्हणाला, मग तू आकाशाकडे हात वर करून काय पुटपुटलास? संन्याशी म्हणाला की मी पुटपुटलो, आधी चहा दिलास, मग पक्वान्न दिलीस आणि आता मारही दिलास, तुझी मर्जी, तुला जे आवडतंय ते तसं होवो, असं मी म्हटलं आणि मी पुढे गेलो. तो म्हणाला, खोटं बोलतोयस तू माझ्या साठी काहीतरी शिव्याशाप उच्चारले असणार आणि आता मला सांगत नाहीयेस भिवून. तो यती म्हणाला, मी असं काहीही उच्चारलं नाही, पण आता म्हणाला, तुमच्या प्रश्न जो तुम्हाला पडलाय त्याचं मी उत्तर देतो. म्हणाला, तुम्ही मला का मारलं? तो म्हणाला, म्हणजे काय? माझ्या बायकोच्या अंगावर तू पाणी उडवलंस, माझी लाडकी बायको, आणि तिच्याशी असं वेडवाकडं वर्तन तू केलंस, हे मी कसं ऐकून घेणार? संन्यासी म्हणाला, इथेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे काय म्हणाला? काय उत्तर आहे? तो म्हणाला, तुझ्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत माझ्याकडून अपराध घडला असं वाटून तू मला शासन केलंस, तू मला मारलंस, तसं मी ज्याचा प्रिय आहे त्याने तुला शासन केलं. माझ्या बाबतीत माझा अपराध नसताना जे तू मला मारलंस, माझा जो प्रियकर आहे, तुझ्या प्रियतमेला मी भिजवलं हे वाटून तू जसं मला मारलंस, तसं मी ज्याची प्रियतम आहे, मी ज्याचा माझा जो प्रियकर आहे, म्हणजे त्याचा प्रियकर म्हणजे परमात्मा, त्याने तुला मारलं. हे समदृष्टित्व, हे समचित्तत्व, म्हणजे कुठेही वैराचा लवलेश नाही. जे काय होत आहे ते यदृच्छेने परमात्मा करतोय, मी काहीही करत नाहीये. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रसंगामध्येही सौदागराविषयी काही वाईट याने मनात आणलं नाही. जे घडलं ते परमात्म्याने घडवलं. इतक्या तरलतेने पुन्हा त्याच्यामध्ये बघ मला वाईट केलंस म्हणून तुझं वाईट झालं असाही अभिनिवेश न ठेवता तो राहिला. यतीने असं वागणं हे अपेक्षित आहे. पुढे ते सांगतायत, प्रदक्षिणम च सव्यम च ग्राम मध्ये च नाचरेत भैक्षचर्या मनापन्नो न गच्छेत पूर्वकेतितः. भिक्षा मागून जगावं संन्याशाने, मात्र न गच्छेत पूर्वकेतितः. ज्या घरामध्ये चांगले पदार्थ आपल्याला भिक्षेमध्ये मिळतात, लोक चांगलं चुंगलं वाढतात, अशा ठरलेल्या संकेत केलेल्या घरामध्येच रोज जायचं नाही. म्हणजे एकाच घरात जाऊन रोज भिक्षा मागायची नाही. पूर्वकेतितः, पूर्वसंकेतः. पूर्वसंकेत ठरलेला आहे, हा उद्या गुरुजी बुवा महाराज आमच्याकडे भिक्षेला यायचं बरं का, असं सांगून कोणी बोलवेल त्यांच्याकडे भिक्षेला जाऊ नये. म्हणजे सगळ्या बाबतीत कुठल्याही माया मोहापासून किती दूर राहावं, किती अस्पृष्ट राहावं, याचं अगदी आदर्श उदाहरण या संन्याशाच्या, परिव्राजकाच्या आचारसंहितेमध्ये ही गीता आपल्याला सांगते. पुढे ते म्हणतात, भिक्षेला जाताना काय करावं? विधूमे न्यस्त मुसले व्यंगारे भुक्तवज्जने अतीत पात्र संचारे भिक्षाम लिप्सेत वैमुनी. भिक्षेला कधी बाहेर पडावं? तर विधूमे, जेव्हा घरातला धूर विझून जाईल, कमी होईल. म्हणजे थोडक्यात पूर्वीच्या काळी चुली पेटवलेल्या असत, आता बायोगॅस, एलपीजी याच्यामुळे धूर असा नसतो. मात्र ज्या काळामध्ये धूर येत होत असायचा, धूर याचा अर्थ
शिजतंय, ताजं ताजं अन्न तयार होतंय, जेव्हा धूरही संपून जाईल, थोडक्यात घरातली चूल थंड होईल, न्यस्त मुसले, घरामधनं मुसळ कांडण्याचा आवाज, मुसळ जे आपटलं जातं उखळामध्ये त्याचा जो आवाज आहे, कांडण करण्याचा जो आवाज आहे, तो जेव्हा थांबेल, व्यंगारे, आतले निखारेही थंड होऊन जातील, भुक्तवज्जाने, जेव्हा सगळी लोक जेवून उठतील, तेव्हा भिक्षाम लिप्सेत वैमुनी, तेव्हा याने भिक्षेला बाहेर पडावं. म्हणजे सगळं खाऊन पिऊन सगळे तृप्त झाले, जे उरलं सुरलं असेल ते भिक्षेला मिळेल. सगळ्यांनी जेवायच्या आधी जाऊन भिक्षा मागायची, ताजं तुझं ताजं चांगलं असेल ते मागून आणायचं, असा आशय या परिव्राजकासाठी नाही. प्राणयात्रिक मात्रस्यान मात्रालाभे श्वनादृतः अलाभे न विहन्येत लाभश्चैनम न हर्षयेत. काही मिळालं नाही भिक्षेमध्ये तरी रागावू नये, आणि भरपूर मिळालं तरी हरखून जाऊ नये. कर्मयोगाच्याही बाबतीत हेच सगळे नियम आहेत. की या बाबतीत जे भिक्षेला नियम लागू आहेत तेच कर्मयोगाच्या बाबतीत जेव्हा कर्माचरण करतोय तेव्हा कर्माचरणानंतर जे काही मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं. प्रत्येक वेळी मला जास्त मिळावं, मला सगळ्यांपेक्षा वेगळं मिळावं, मला वेगळी ट्रीटमेंट, स्पेशल ट्रीटमेंट मिळावी, अशी अपेक्षा ठेवू नये. तर लाभम साधारणम नेच्छे न भुंजिताभिपूजितः अभिपूजित लाभम ही जुगुप्से तैव तादृशः. अतिमान मिळवायची इच्छा करू नये. लोक माझी पूजा करतील, लोक माझे मठ बांधतील, लोक माझी स्मारक उभारतील, अशी इच्छा त्याने करू नये. न चान्न दोषान निंदेत, ओ तुमची भिक्षा तुम्ही वाढलीत पण काल मीठ कमी होतं, तिखट नव्हतं, असं सांगू नये ज्याच्याकडून भिक्षा केली त्याला. न गुणान अभिपूजयेत, किंवा वाह काय सुंदर झाला होता हो स्वयंपाक. आता ह्याच्यामध्ये मानसशास्त्रीय मेख आहे. एखाद्याने स्वयंपाक केला, किती सुंदर केला होता, अशी स्तुती केल्यावर पहिली प्रतिक्रिया त्या गृहिणीची काय होते, आवडली ना, घ्या मग अजून. तसं त्यातले दोषही सांगू नयेत आणि गुणही उगीच सांगायला जाऊ नयेत. शय्यासने विविक्तेच नित्यमेवाभिपूजयेत. आणि शय्या, आसन, झोपण्याची जागा, बसण्याची जागा विविक्ते, एकांत स्थानीच ठेवावी. लोकांमध्ये जाऊन सगळ्यामध्ये झोपू उठू बसू नये. संन्याशाने कसं वागावं हे सगळे नियम ते सांगतायत. शून्यागारम वृक्षमूलम अरण्यम अथवा गुहाम अज्ञातचर्याम गत्वान्याम ततोन्यत्रैव संविशेत. सतत एकांतामध्ये अधिकाधिक राहावं. लोकांत जितका टाळता येईल तितका टाळावा. समर्थही एका ठिकाणी म्हणतात, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. दास म्हणजे समर्थ स्वतः ते कुठे राहतायत, डोंगरी राहतो, डोंगरात लांब कुठेतरी राहतायत, आणि कशी यात्रा चालली ती दुरून पाहतायत, त्या यात्रेमध्ये ते सहभागी नाहीयेत. तसं संन्याशानं राहावं. जी काही लोकयात्रा आहे ती दुरून पाहावी, फक्त साक्षी भावाने निहाळावी, त्याच्यामध्येही दुरून पाहता पाहता मशगूल होऊन जाऊ नये. नित्यतृप्तः सुसंतुष्टः प्रसन्न वदनेन्द्रियः विभिर जप्य परो मौनी वैराग्यम समुपाश्रितः. नित्यतृप्तः, नित्यतृप्त असावं. सुसंतुष्टः, जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी असावं. प्रसन्न वदनेन्द्रिया, सदैव प्रसन्न वदन, सदैव इंद्रियांना प्रसन्न ठेवावं. दुर्मुख नाम संवत्सर होऊन बसायची गरज नाही. आध्यात्मिक जी व्यक्ती होते त्याचं सगळ्यात मोठं लक्षण हे आहे की तो सदैव प्रसन्न हसतमुख राहतो. कधी दुर्मुखलेला, आता कसं होणार, काय होणार, अशा चिंतेत तो कधीही दिसत नाही. त्यामुळे प्रसन्न वदनेंद्रिय हे त्या यतीचं लक्षण सगळ्यात महत्वाचं आहे. सदैव प्रसन्नतेने भरलेला, समाधानाने, संतोषाने भरलेला असा तो यती असावा. विभीर, विभीही, भी म्हणजे भय, विभय, अभयम सत्व संशुद्धी, असं भगवंतांनी दैवासुर संपद विभाग युगात पहिलं लक्षण अभय सांगितलेलं आहे. कोणापासूनही भिवू नये. आता भिणं म्हणजे काय, आपण म्हणतो की मोठमोठ्या श्वापद, हिंस्र, जनावर, त्यांना भिवू नये, त्यांची भीती गेली पाहिजे, असं नाही. कोणत्याही प्रकारच्या
तरतम भावाला घाबरून जाऊ नये. रजनीशानी एक खूप छान दृष्टांत दिला. एक असा तपस्वी वनामध्ये जाऊन राहिला आणि नित्य वनामध्ये राहणारी श्वापद हिंस्र पशु हे त्याच्या अवतीभोवती इतके वावरायचे माणसाळल्यासारखे की त्याला त्यांचं भय वाटायचं बंद झालं. आणि हा असा मोठा मुनी श्वापदांमध्ये राहतोय, श्वापद त्याला इजा पोहोचवत नाहीत. या एका सगळ्या प्रसंगामुळे लोकांच्या मनात त्याच्याविषयी भक्तिभाव जागा झाला की अरे बापरे, केवढा अधिकार आहे या बुवाचा. आणि सगळी लोक त्या मुनीच्या दर्शनाला जंगलात रांग लावायला लागली. अर्थात याच्या मनात अभिमानाचा जागा झाला की बघा मी कसा श्रेष्ठ, मला कोणी मी कोणाला भीत नाही, मला कोणी भय देत नाही, मी अभय प्राप्त झालेलो आहे, मी निर्भय झालोय, विभीही असा झालेलो आहे. तर अशा अभिनिवेशात जेव्हा तो वावरायला लागला तेव्हा त्याचं दर्शन घ्यायला गेलेला एक माणूस नाही, त्याचा एक लहान मुलगा बरोबर होता. झालं असं, हे दर्शनाची लाईन लागलेली असताना त्या मागे असलेल्या जंगलामधून एका मोठ्या सिंहाने गर्जना केली आणि त्या सिंहाची गर्जना ऐकून सगळे लोक घाबरून गेले, इतस्ततः पळून गेले. आणि त्या धावपळीमध्ये हा लहान मुलगा तिथे राहिला. आता मुलगा तिथे राहिल्यावर ह्या यतीला कौतुक वाटलं, बाकी सगळे घाबरले, हा मुलगा कसा घाबरला नाही. म्हणाले, अरे का रे, तू घाबरला का नाहीस? तो म्हणाला, लहान मुलगा म्हणाला की घाबरायचं काय त्यात, माझे बाबा माझ्या बरोबर होते आणि ते बरोबर असल्यामुळे मला भीती वाटली नाही. आणि हे पाहिल्यावर त्या यतीला बोध झाला की आपण अतिपरिचय झाल्यामुळे, त्यांच्या पशूंच्या अतिसंपर्कात आल्यामुळे आपल्याला भय वाटायचं बंद झालंय. मात्र खरी निर्भय अवस्था कशी आहे, तर तो माझा बाप, तो माझा परमात्मा माझ्या बरोबर सदैव आहे, या भावनेतून जर ती भीती वाटायची बंद झाली तर ती खरी निर्भय अभय अवस्था आहे. तसं निर्भय होणं म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीच्या, एखादी व्यक्ती आगीला भीन अशी होते का, तर आगीशी नित्य संपर्क असतो, हात घालतो आगीत, लोहार काम करतो, भाजत नाही त्याला अतिसवयीमुळे. तर अतिसवयीमुळे, अतिपरिचयामुळे जी भीती नाहीशी होते, मरते भीती, ती अवस्था नाही. इथे मुळातच त्या भीतीचं मूळ कारण हेच संपून जातं. आत्मभाव किंवा परमात्म भाव जागा होतो आणि तो यती, तो मुनी विभीही या अवस्थेला पोचतो. जप्य परो, सतत त्या परमेश्वराचं नाव त्याच्या मुखावर येतं, दुसरं काही सुचतच नाही. पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या, अशी अवस्था. म्हणून तो जप्य परो, मौनी, त्याचं मौन होऊन जातं, तो बोलेल तेही मौनच होतं, म्हणजे खऱ्या संन्यासाचं. आणि जो वस्त्र संन्यासी आहे, संन्यासाचे दोन प्रकार संतांनी सांगितले, एक वस्त्र संन्यास आणि एक वृत्ती संन्यास. वस्त्र संन्यास म्हणजे फक्त भगवी वस्त्र परिधान करायची, वस्त्राचा संन्यास करायचा, चांगली संसाराची गृहस्थाची वस्त्र टाकायची आणि भगवी कषाय वस्त्र पांघरायची. आता तीही भगवी खरी नाहीयेत, कषाय असं म्हटलेलं आहे. कषाय या शब्दाचा अर्थ भगवा नव्हे तर विटकरी. कोणताही रंग जेव्हा त्या वस्त्रावरून उडून जातो, विटून जातो, तेव्हा उरलेला जो रंग आहे तो कषाय. संन्याशाने अशी विटकरी वस्त्र परिधान करायचे. का, तर कोणताही रंग ह्या वस्त्रावर जसा उरलेला नाही, तसा स्वतःच्या मनावर कशाचाही रंग राहू न देणे ही त्याच्या मागची धारणा आहे. तर असा यती होऊन राहायचं आणि मग काय करायचं, वैराग्यम समुपाश्रिता, विराग, कोणत्याही गोष्टीमध्ये अनुरक्त न होणं, ही सगळ्यात मोठी उपलब्धी, सगळ्यात मोठी उपलब्धी संन्यासाची मानली गेली. वैराग्य म्हणजे काय, एक कथा सांगतो आणि आपलं हे जे विचार सत्र आहे, ही जी गीता आहे, त्याला विराम देतो. कथा अशी, वैराग्य म्हणजे काय, तर कशातही अनुरक्त, राग या शब्दाचा संस्कृत अर्थ प्रेम, अनुरक्ती, आसक्ती असा आहे. आणि आपण मराठीमध्ये राग हा शब्द क्रोध या अर्थी वापरतो. संस्कृतमध्ये जेव्हा राग शब्द वापरला जातो तेव्हा तो क्रोध या अर्थी नाही, तर आसक्ती या अर्थी आहे. तर
त्या रागातून आसक्तीतून विगत होणं, सुटून जाणं, मुक्त होणं म्हणजे विराग, वैराग्य संपन्न होणं आहे. हे वैराग्य संपन्न होणं म्हणजे काय? तर काही वेळेला असं होतं, संन्यासी भौतिक गोष्टींपासून विरक्ती घेतो, मात्र संन्यासाच्या आचार धर्मामध्ये, संन्यासाच्या सगळ्या त्या आचार विचारामध्ये अनुरक्त होऊन जातो. तर त्या संन्यासाच्या कर्माचरणामध्येही अनुरक्त न होणं हे खरं वैराग्य आहे. झालं असं, एक असाच वैरागी सर्व संग परित्याग केला, जवळ काहीही ठेवलं नाही, केवळ एक लंगोटी मात्र लज्जा रक्षणापुरती ठेवली. बाकी भिक्षेची झोळी नाही, भिक्षा पात्र नाही, हातामध्ये भिक्षा घ्यायचा, ओंजळीमध्ये भिक्षा मागायचा, आणि ज्याला करपात्री, करभाजन असं म्हटलेलं आहे, हातामध्येच भिक्षा घेऊन ती खाणार, असा हा यती. केवळ संग्रह कसला तर एका लंगोटीचा संग्रह आहे, बाकी कसलाही संग्रह केलेला नाही. आता झालं असं, हा यती राहतोय कुठे तर गावाबाहेर सीमेजवळ एक मोठा वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाच्या तळाशी राहतोय. आहार विहार सगळा तिथेच, भिक्षा मागायची, हातात खायची, झाल्यावर भगवंताच्या चिंतनामध्ये, परमात्मा चिंतनामध्ये मस्त असं राहायचं. आणि असं करता करता त्याच्या लक्षात आलं, ही जी त्याची लंगोटी आहे, जेव्हा तो स्नान करायला जायचा, 2 लंगोट्या, म्हणजे एक कायम धुतल्यावर वाळत घालायची आणि दुसरी परिधान करायची. एक लंगोटी जेव्हा तो वाळवण्यासाठी त्या झाडाच्या फांदीवर टाकायचा, तेव्हा वनामध्ये त्या झाडामध्ये त्या झाडाच्या धुलीमध्ये राहणारे काही उंदीर होते, ते उंदीर ती लंगोटी कुरतडून टाकायचे. आणि असं करता करता दोन्ही त्याच्या लंगोट्या खराब झाल्या. मग झालं काय, आता लंगोटी गेली, त्याने पुन्हा भिक्षेमध्ये वस्त्र मागून आणलं आणि त्या वस्त्राच्या अजून 2 लंगोट्या केल्या. पुन्हा काही दिवसांनी तीच परिस्थिती, पुन्हा उंदराने त्या लंगोट्या कुरतडून टाकल्या. असं अनेक वेळा झाल्यावर तो संन्यासी वैरागी वैतागला आणि म्हणाला, या उंदरांचा पाडाव केला पाहिजे. आता उंदरांचा नायनाट करण्यासाठी विष अशा काही फार सुविधा तिथे नव्हत्या. मग काय करावं, तर त्याने निसर्ग शत्रू उंदराचा तो शोधून काढला. एक मांजर गावातून पकडून आणलं आणि ते पाळलं. अर्थात मांजर त्या उंदरांचा फडशा पाडून चांगलं चोकावलं, चांगलं धष्टपुष्ट झालं. वनाचा भाग होता, त्यामुळे उंदीर जंगलातून त्या आजूबाजूच्या पडक्या जमिनीतून असायचेच, त्यामुळे बरेच दिवस त्या मांजराचं चांगलं चाललं. मात्र जेव्हा सगळे तिथले उंदीर खाऊन संपले, तेव्हा या बिचाऱ्या मांजराची उपासमार सुरू झाली. आता आपण या मांजराला आणलंय आणि या मांजराची उपासमार सुरू झाली, हे या वैराग्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, आपल्यामुळे ह्या जीवाला कष्ट होत आहेत, ते काही योग्य नव्हे. मग त्या वैराग्याने सुरुवात केली. भिक्षा मागायला गेल्यावर भिक्षा हातात पडली की थोडं दूध तो करवंटी मध्ये मागायला लागला. जो आतापर्यंत करपात्री होता, हातात भिक्षा घेऊन खायचा, तो आता करवंटीमध्ये दूध मागायला लागला. लोकांना कळायचं नाही की हा दूध कशाला मागतोय, पण लोक विचार करायचे की काय एवढ्याशा खदूभर दुधान काय होणार आहे, तो दूध द्यायचे. आणि ते करवंटीमध्ये दूध आणून तो त्या मांजराला पाजायचा. झालं, मांजर हळूहळू दूध पिऊन पुन्हा सोकावायला लागला. आता रोज रोज गावामध्ये जाऊन दूध मागणं हा प्रकार या भिक्षेकऱ्याचा सुरू झाल्यावर, ज्या घरातून त्याला दूध वाढलं जायचं त्यांनी आता कुरबुर सुरू केली, हो रोज कसलं दूध देता, तुम्हाला दिलं तर आमच्याकडे काय उरणार, आम्ही का द्यायचं. तशी मग शेवटी न राहून या वैराग्याने त्यांना आपली परिस्थिती सांगितली की मांजरासाठी मी माझ्यासाठी दूध नेत नाहीये, मांजरासाठी नेतोय. त्यांच्याही लक्षात आलं, म्हणाले बिचारे साधूबुवा कष्टी आहेत, तर असं करूया, आपण एक कॉन्ट्रीब्युशन काढूया सगळ्या गावकरी मिळून. आणि त्यांनी त्या कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि त्यातून एक गाय विकत घेऊन या संन्याशाला दिली. आता संन्याशाकडे काय काय आलं, आधी लंगोटी होती, आता एक मांजर आलं, त्या मांजराला दूध पाजण्यासाठी करवंटी आली, आता करवंटीतून दूध मिळेना म्हणून एक गाय आली. आता गायीच्या दुधावर या मांजराचं चांगलं भरण पोषण सुरू आहे.
मात्र गायीची उपासमार सुरू झाली. गायीकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला सतत मनुष्य लागतं. गाय हा असा पशु नाहीये, तिला चरायला न्यायला लागतं, तिला आंघोळ घालायला लागते, सगळे तिचे प्रकार. मग तिला आडोसा लागतो. याच्यासाठी मग हा यती राहतोय वडाच्या झाडाखाली, मात्र गायीसाठी गोठा बांधायला लागला. आता हळूहळू परिस्थिती अशी झाली की या गायीकडे लक्ष देण्यासाठी या संन्याशाचा दिवसातला बराचसा वेळ, मग तिच्या चाऱ्याच्या वेळा, पाण्याच्या वेळा, दूध काढायच्या वेळा, अशा सगळ्या सांभाळता सांभाळता याचं भजन, पूजन, आत्मचिंतन हे हळूहळू कमी व्हायला लागलं. आता पुन्हा पंचायत आली, काय करावं, मला साधनेसाठी वेळ मिळत नाहीये. आणि गावातल्या काही मंडळींशी या बुवानी विचार विमर्श केला. म्हणाले, ठीक आहे, आमच्या गावामध्ये जरा कमी बुद्धीची, म्हणजे थोडी बुद्धिमंद म्हणा, अशी एक बाई आहे, तर त्या बाईला आम्ही पाठवतो, ती त्या गायीची वास्तपुस्तर ठेवील, निगा राखेल. आणि झालं असं केल्यावर ती बाई त्या गायीची निगा राखण्यासाठी या संन्याशी बुवांच्या त्या निवासस्थानी तिथे जायला लागली. मग रोज एवढ्या गावाबाहेर जायचं, चालत यायचं, चालत जायचं, याच्यामध्ये तिला कष्ट पडायला लागले. त्यामुळे संन्यासी बुवा म्हणाले, रोज कशाला एवढं जायचं यायचं करतेस, तू असं कर, इथेच झोपडी बांध, इथेच राहा. झालं, संन्यासी बुवांच्या झाडाच्या बाजूला एक झोपडी आली, त्याच्यात स्त्री राहायला लागली. आता गावामध्ये चांडाळ चौकड बसली. म्हणाले, हे जे कोण संन्यासी बुवा आहेत ते चळले. संन्यासी बुवांनी बाई ठेवली आणि या नको त्या चर्चा सुरू झाल्या. आणि हे जेव्हा त्या संन्याशाच्या कानावर आलं तेव्हा त्याला आत्मबोध झाला. अरे, म्हणाला, ही सगळी अनर्थाची परंपरा सुरू कशापासून झाली, कशामुळे झाली, तर एक लंगोटीमध्ये मी अडकलो. माझा जीव त्या लंगोटीमध्ये अडकला. लंगोटीमध्ये वैराग्याचं लक्षण लंगोटी मानली जाते, मात्र त्या लंगोटीमध्येच मी अनुरक्त झालो. त्यामुळे हा वाईट प्रसंग माझ्याविषयी नाही ते लोक बोलायला लागली. त्यामुळे वैराग्य, त्या राग, आसक्तीचं सुटून जाणं हे खूप फसवू आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की ही आसक्ती सुटली, संपली, तेव्हाच ही आसक्ती कुठेतरी एक ठाण सोडून दुसऱ्या ठाण्यावर जाऊन बसलेली असते. हे ओळखणं, हे जाणणं आणि त्या आसक्तीला खऱ्या अर्थाने ब्रह्माची प्राप्ती होते. ह्या सगळ्या हॅलो, आवाज येतोय? हॅलो, हो येतोय सर. हा, या सगळ्या सांसारिक गोष्टीमध्ये मन रमू न देता, न गुंतता, याच्यातून पलीकडे पाहणं, त्या पलीकडच्या परमतत्वाविषयी केवळ आसक्ती ठेवणं, त्या लौकिक गोष्टीमधली आसक्ती हळूहळू कमी करणं, नाहीशी करणं, हे त्या परिव्राजकाचं, संन्याशाचं कर्तव्य आहे. हे या गीतेमध्ये प्रकर्षाने सांगितलेलं आहे. आता मगाशी मी जसं म्हटलं तसं केवळ संन्याशासाठीच आहे का, तर नाही. जे कर्मयोगी आहेत त्यांनीही अल्टिमेटली ही आसक्तीच कमी करायचे. कर्मयोगाचा अभ्यास, कर्मयोगाचा अवलंब हा कर्मफळाची प्राप्ती करण्यासाठी नाहीच आहे. तो कर्मफळाच्या आसक्तीला दूर करण्यासाठी कर्मयोगाचा मार्ग सांगितलेला आहे. त्यामुळे आसक्ती नाश, आसक्तीपासून सुटणं हेच वैराग्याचं आणि कर्मयोगाचं, संन्यास योग किंवा ज्याला कर्मयोग, नैष्कर्म्य योग असं म्हटलेलं आहे, त्याचं गंतव्य आहे. हेच या हरित गीतेमधून हरित ऋषींनी स्पष्ट केलेलं आहे. अभयम सर्वभूतेभ्यो दत्वाय प्रव्रजेत गृहात लोकास्तेजोमयास्तस्य तथानंत्याय कल्पते. शेवटचा श्लोक आहे. 22 श्लोकाची अगदी छोटी गीता आहे, मात्र अनेक विचारांची रत्न ह्याच्यात सापडतात. अभयम सर्वभूतेभ्यो, सर्व भूतांना अभय देऊन, कोणालाही तुमच्यापासून भय वाटता कामा नये, असा जो स्वतःच्या घरातून, घर या शब्दाचा अर्थ केवळ 4 भिंती, इमारत असा नाही, तर तुम्ही कोणत्याही गोष्टीत जेव्हा रमून जाता, अडकून जाता, तेव्हा ते तुमचं घर होतं. घर नावाची घरघर होऊन जाते. तर त्या सगळ्या घरघरीतून सुटणं म्हणजे ते प्रव्राजन साधणं, आणि ते प्रव्राजन केल्यावर
त्याला कशाची प्राप्ती होते? लोकास तेजोमयास्तस्य, त्याला तेजोमय लोकांची प्राप्ती होते. भेदिले सूर्यमंडळा अशी त्याची गती होते. आणि तथानंत्याय कल्पते, तो अनंत अशा परमात्म्याला प्राप्त होतो. इति श्रीमन महाभारते शांती पर्वणी मोक्ष धर्म पर्वणी हरित गीता संपूर्णा. इथे ही हरित गीता संपूर्ण होते. आता जर काही शंका सूचना असतील तर त्यांचा आपण विचार करूया. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही जो रेज युअर हँडचा ऑप्शन आहे तो चूज करून तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. फक्त तत्पूर्वी मला असं एक सांगायचं आहे की आज आपल्याला थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे फक्त आपण 1 ते 2 प्रश्न घेऊयात एक 10 मिनिटासाठी आणि मग आपण थांबूयात. 5 ते 10 मिनिटासाठी आपण फक्त 2 किंवा 3 प्रश्न घेऊ आणि थांबूयात. आहेत का कोणाला प्रश्न काही? निशंक झालेले आहेत, म्हणजे हे मी मला कॉम्प्लिमेंटरी मानतो. नाही, खरंच सर. नाही, ठीक आहे. माझ्या परीने मी समजा नंतर कधी प्रश्न आले, वाटलं की नाही हे विचारायचं राहिलं तर नंतरही तुम्ही उद्या विचारू शकता किंवा ग्रुपवर तुम्ही शेअर करा. आपले जे ऍडमिन आहेत ते माझ्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवतील, हरकत नाही. कोणाला आहेत का काही प्रश्न? चला ठीक आहे, थांबूया मग. सगळे हो, निशंक थांबूयात झालेले सर. आहेत असं मानूया. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आयोजकांचे विशेष आभार. चला उद्या भेटूया. उद्या थोडी मोठी गीता आहे, त्यामुळे थोडा कदाचित जास्त वेळ कदाचित लागू शकतो, जर आयोजकांना आपत्ती नसेल तर. नाही तर मग आपण अगदी मोजके श्लोक त्यातले घेऊन त्याच्यावरच विचार करू. वृत्रगीता हो सर, अशी उद्याची गीता आहे. बर. सगळ्या आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचे धन्यवाद आणि प्रणव सर जे आहेत त्यांचेही मी धन्यवाद मानते. आणि आपण उद्या भेटूयात संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद.